नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मेष राशीसाठी हा मार्च महिना कसा असणार आहे ते. प्रथम तर आपण बघूयात की मेष राशीसाठी हा मार्च महिना खूप काही बदलून देणारा किंवा बरंच काही परिवर्तन घडविणारा असा जाणार आहे. का तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शनी हा आता कुंभ राशीतून मीन मध्ये जाणार आहे. तसंच त्याचे परिणाम म्हणजे 7.5 ही मेष राशीला पण सुरू होणार आहे. कधीपासून तर 29 मार्च पासून. तर इथून पुढचा काळ हा तुमच्यासाठी खूप काही वेगवेगळे परिणाम, वेगवेगळे एक चमत्कार पण घेऊन येऊ शकतो. कारण शनी हा कर्मानुसार फळ देत असतो. जे काही तुमचे चांगले कर्म असतील तर चांगलेच फळ मिळणार आहेत, आणि जर आपले काही हातून वेगळे वाईट कर्म झालेले असतील तर त्यासाठीही तुम्ही तयार राहा. पण भिवून जाऊ नका. जर तुम्हाला काही मनामध्ये शंका कुशंका असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारू शकतात की नेमकं शनीचं काय असणार आहे 7.5 मध्ये, किंवा काय प्रॉब्लेम्स येतील, किंवा आपण त्याच्या निवारणासाठी आपण काय करू शकतो, तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. तर आता आपण पाहूयात की काय बदल होतील या मार्च महिन्यामध्ये तुमच्या राशीमध्ये किंवा तुमच्यासाठी पर्सनली. तर बघूयात की स्वास्थ्यासाठी हा कसा असणार आहे महिना. तर नक्कीच महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी चांगली असणार आहे. स्वास्थ्य संबंधित एकदम छान असणार आहात तुम्ही. परंतु 15 मार्च नंतर किंवा महिन्याच्या अर्ध्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वास्थ्य संबंधी काळजी घ्यावी लागणार आहे. का तर पोटाचे काही विकार तुम्हाला त्रास देतील, म्हणजेच अपचनाचे विकार तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणून शक्यतो हलकं फुलकं खा. कारण ऋतू पण बदलत आहे, उन्हाळा वाढत आहे. तर इथे तुम्ही मेन ही काळजी घ्या, तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. सोबतच अजून एक तुम्हाला महत्त्वाची काळजी घ्यावी लागणार आहे, विशेष करून महिलांना, आणि ती म्हणजे त्वचेची काळजी. का तर काही त्वचेसंबंधी तुम्हाला त्रास, ॲलर्जी वगैरेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. बरोबर आहे, ऊन वाढत आहे, तर बाहेर जाताना थोडंसं स्कार्फ घालणे म्हणा किंवा श्रग घालणे तुम्ही करू शकतात. उन्हापासून स्वतःचा बचाव करा. कोणाकोणाला एक सेन्सिटिव्ह स्किन असते, तर तुम्ही त्या लोकांनी तरी तुमच्या त्वचेची खूपच काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही विशेष करून लक्षामध्ये ठेवा. अजून एक म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला ह्या महिन्यामध्ये एखादा लांबचा प्रवास घडण्याची पण शक्यता दाट दिसत आहे. एखाद्या दूरच्या प्रवासाला जाल किंवा एखाद्या तीर्थ ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. तर तिथे जाताना विशेष करून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे, आणि ती म्हणजे कोणती. तर बघा, प्रथम तर तुम्हाला जर काही प्रवासामध्ये नवीन माणसांच्या ओळख्या झाल्या, नवीन काही तुम्हाला ठिकाणी परिस्थितींचा तुम्हाला सामना करावा लागला, तर तिथे तुम्ही भिवू नका. एखादं जरी नवीन आव्हाने जर तुमच्यासमोर आली तर नक्कीच तुम्ही त्याचा सामना करा. नवीन माणसांसोबत बोलताना थोडंसं तुम्ही काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. कारण एखादं कोणाशी नवीन व्यक्तींशी तुम्ही जोडले गेलात आणि लगेचच तुम्ही तुमच्या काही पर्सनल गोष्टी म्हणा किंवा खूप महत्त्वाचं असं काही सांगत बसू नका, कारण त्यांच्याकडून तुमची विशेष करून फसवणूक होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे. तर इथं तुम्हाला विशेष करून ही काळजी घ्यावी लागणार आहे की ठीक आहे, ओळख झाली आहे, तात्पुरतं बोला, तेवढंच बोला. अति खोलामध्ये जाऊन त्यांच्याशी मैत्री करणे किंवा त्यांना आपल्या काही खूपच एक स्वभाव शेअर करणे, गोष्टी शेअर करणे हे टाळलेलेच तुम्हाला बरे पडणार आहे. आणि अजून एक सांगायचं तर तुमच्या सामानाची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. सामान पण इकडे तिकडे जाण्याची किंवा चोरण्याची शक्यता इथे दिसत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी हा काळ कसा असणार आहे, तर हा महिना विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला असणार आहे अभ्यासाच्या दृष्टीने. परंतु एकाग्रतेमध्ये खंड पडू शकतो. सध्या परीक्षेचे दिवस आहे, तर तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे की एकाग्रता जपली पाहिजे. तर त्याच्यावर तुम्ही काम करा. तुम्ही एकाग्रता कशी वाढवू शकता याकडे तुम्ही फक्त लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक बाबतीत जर तुम्हाला कोणते निर्णय घ्यायचे असतील तर ते तुम्ही महिन्याच्या सुरुवातीलाच घेऊ शकता. महिन्याच्या अंती तुम्ही जर काही निर्णय घेतले असतील तर त्याचे परिणामच तुम्हाला पाहिजे तसे मिळतील हे सांगता येणार नाही. प्रेमसंबंधांसाठी म्हणा किंवा जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी हा महिना खूपच चढउतार घेऊन आलेला आहे. म्हणजेच दोघांमध्ये काही मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. एखाद्या गोष्टीवरून म्हणा किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या इंटरफिअर करण्यावरून तुमच्या नात्यामध्ये काही फूट पडण्याची पण शक्यता इथे दिसत आहे. अविश्वास निर्माण होऊ शकतो. तर हे तुम्हाला जर सगळं टाळायचं असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवा. एकमेकांना ट्रस्ट हे खूप महत्त्वाचं आहे. तिसरा व्यक्ती म्हणा, कोणी पण येऊन जर काहीही सांगितलं तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता एकमेकांसोबत बोला, एकमेकांना गोष्टी शेअर करा, म्हणजेच तुमच्यातील नातं हे अजून भक्कम होईल. म्हटल्याप्रमाणे
महिन्याच्या मध्यानंतर तुमच्यामध्ये एखादा वाद पण उद्भवू शकतो, तर एकमेकांना बोलून ते सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करा. वैवाहिक जीवन आता या मेष राशीसाठी कसं असणार आहे, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी प्रवास कराल, फक्त तुम्ही दोघेच. मग त्याच्यामुळे तुमच्या जे काही तुमच्यामधलं नातं आहे ते अजून छानप्रमाणे फुलेल, तुमच्या प्रेमामध्ये वाढ होईल आणि तुम्ही एकमेकांना छानपणे समजून घ्याल, एकमेकांना वेळ द्याल आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे. तर नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकतात. जर तुम्ही म्हणजे एखाद्या ठिकाणी प्रवासाला गेला दोघं मिळून, तर तुम्हाला तिथे एक नवीन अनुभवे तुम्हाला अनुभवायला मिळेल. परंतु तिथेही तुम्ही तुमच्या बोलण्यावर ताबा ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे चुकून आपण आपल्या जोडीदाराला नकळतपणे त्यांचं मन दुखवण्याची शक्यता इथं दिसत आहे. बोलण्यातून एखादं तुमच्या तोंडून काहीतरी निघेल आणि मग तुम्ही तुमच्या जोडीदाराचं मन दुखवाल. तर इथे तुम्ही विशेष ही काळजी घेणं खूपच महत्त्वाचं आहे. एकंदरीतच जर बघितलं तर महिन्याची सुरुवात ही तुमच्यासाठी खूपच चांगली अशी असणार आहे. जे कोणती तुम्हाला महत्त्वाची कामे करावयाची असतील तर ती तुम्ही महिन्याच्या सुरुवातीलाच करा, कारण महिन्याच्या मध्यानंतर म्हणजे 15 मार्च पासून फक्त काही काळ हा तुम्हाला पाहिजे असा राहणार नाहीये. तर ही गोष्ट तुम्ही विशेष करून लक्षात ठेवा. आता करिअरच्या जर दृष्टीने पाहिलं तर तुम्हाला 29 मार्च नंतरचे जो काळ आहे तो तुम्हाला मनासारखा मिळेल, किंवा महिन्याचा जर शेवट आपण पाहिला तर तुम्हाला करिअरच्या दृष्टीने मनासारखे परिणाम पाहायला मिळतील. म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवून ठेवलेलं आहे, किंवा काहीतरी तुम्हाला नवीन करायचं आहे, एखादा नवीन प्रोजेक्टवर तुम्हाला काम करायचं आहे, किंवा एखादा नवीन व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे, तर ते तुम्ही महिन्याच्या शेवटी करू शकतात. करिअरच्या दृष्टीने मी म्हणाले, लक्षात ठेवा बरं का. अजून सांगायचं झालं तर तुम्हाला खूप दिवसांपासून तुमच्या मनामध्ये विदेशी किंवा परदेशात जाण्याचं स्वप्न होतं. मग ते एक सुट्टीसाठी असो, किंवा तुम्हाला खूप दिवसांपासून शिक्षणासाठी असो, तुम्हाला ॲडमिशनसाठी तुम्ही तिथं प्रयत्न करत होतात, किंवा व्यवसायासाठी तुम्हाला तिथं जायचं होतं किंवा जावं लागणार होतं. इतक्या दिवसापासून तुमचं प्लॅनिंग होतं, पण ते आता एक्झिक्यूट म्हणजे आता ते प्लॅन तुम्ही वर्क करणार आहात. तुम्ही नक्कीच परदेशामध्ये जाण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. जे काही तुम्ही प्रयत्न करत होतात तर ते प्रयत्न तुमचे फळाला जाणार आहेत. हे तुमचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे. तिथेही तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करा. अजून एक सांगायचं झालं तर करिअर म्हणा, व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा, ह्या ज्या 3 गोष्टी आहेत तर याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहात तर तिथे थोडंसं सांभाळून, कारण कोणतेही निर्णय घेताना घाईमध्ये घेऊ नका, कारण ते तुम्हाला नुकसानच देण्याची शक्यता इथे दिसत आहे. म्हणजे व्यवसायासंदर्भात एखादा निर्णय असेल, किंवा नोकरीच्या ठिकाणी एखादा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल, मग नोकरी बदलण्याचा असो, किंवा नोकरीमध्ये एखादा काही प्रोजेक्टवर काम करताना एखादा निर्णय घेण्याचा असो, तर खूप महत्त्वाचं आहे की निर्णय फक्त विचार करा, प्रत्येक गोष्टींचा आढावा घ्या, परिणामांचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या, कारण इथे तुम्हाला मोठा धोका किंवा नुकसान याला सामोरे जावं लागणार आहे. एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना खूपच ॲव्हरेज असा जाणार आहे तुमच्यासाठी. म्हणजेच तुमचं जे काही आवक आहे पैशांची ती पण एक ॲव्हरेज राहणार आहे, आणि जे खर्च आहे ते पण तुमचे व्यवस्थित राहणार आहेत. म्हणजे असं नाही की तुमची मिळकत कमी राहील आणि खर्च जास्त राहील, तो तुम्हाला एक खर्चच्या बाबतीमध्ये टेन्शन देणार आहे. तर असं काही नाही, व्यवस्थित तुम्ही जे काही दर महिन्याला मॅनेज करत होता तसंच हा महिना पण तुम्ही आर्थिकदृष्ट्या मॅनेज कराल. सर्व काही मिळकत आणि खर्च यावर तुमच्याकडून थोडासा तुम्हाला ताबा पण ठेवावा लागणार आहे. म्हणजे जर समजा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुम्ही कमी धन तुम्हाला मिळेल तर खर्च पण तुम्ही त्याप्रमाणे नक्कीच करू शकता. त्यामुळे तुमचं जे काही आर्थिक ताण तुमच्यावर वाढणार नाही आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये जर पाहिला तर स्वास्थ्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. निर्णय घेताना खूप विचार करून निर्णय घ्या, आणि विद्यार्थ्यांनी एकाग्रतेवर काम करायला पाहिजे. आणि विशेष करून महिलांनी त्यांच्या त्वचेसंबंधी काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. करिअरदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या हा महिना एकंदरीतच ॲव्हरेज असा राहणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचे काही इतर नातेवाईक असतील तर मित्रमंडळी असतील तर तुम्ही नक्कीच माझा हा व्हिडिओ, माझी ही माहिती त्यांना शेअर करा. धन्यवाद.